तुम्हीही ग्रामीण भागात राहत असाल आणि स्वतःचा पशुपालन व्यवसाय सुरू करून चांगला नफा कमवू इच्छित असाल तर महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी एक मोठी सुवर्ण संधी आणली आहे. राज्य शासनाने नुकतीच मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी तब्बल 50 ते 75% सरकारी अनुदान दिले जात आहे. आज आपण या योजनेचे नवीन नियम काय आहेत आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. ही योजना नेमकी काय आहे? तर ग्रामीण भागातील तरुण शहराकडे जाऊ नयेत आणि गावामध्येच त्यांना चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी योजना आणली गेली आहे. या योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडून तुम्हाला व्यवसायासाठी मोठी आर्थिक मदत मिळते. म्हणजेच दुग्ध व्यवसाय, 5 दुभत्या गायी किंवा म्हशींचे पालन, तसेच शेळी व मेंढी पालन यामध्ये 50 शेळ्या आणि 2 बोकड असे, तसेच कुक्कुटपालन व्यवसाय, पक्ष्यांचे संगोपन व कुक्कुटपालन, तसेच मुर्गा संयंत्र, जनावरांच्या चाऱ्यासाठी आधुनिक सायलेज उभारणे यासाठी तुम्हाला मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत 5 दुभत्या गाई म्हशींच्या खरेदीसाठी आणि शेड उभारणीसाठी 11.35 लाख रुपयांचा प्रकल्प खर्च ग्राह्य धरला जातो. या एकूण खर्चावर सरकार वर्गानुसार 50% ते 75% थेट आर्थिक अनुदान म्हणजे सबसिडी देते, जे तुम्हाला परत करावे लागत नाही. तर आता आपण सविस्तर या योजनेबद्दल पाहूया. ही योजना नक्की काय आहे आणि यामध्ये नवीन बदललेले नियम आणि अटी काय आहेत? तर या योजनेला अधिक सुलभ करण्यासाठी सरकारने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. यामध्ये शेतीचा दर्जा म्हणजेच ॲग्रिकल्चर स्टेटस. सर्वात मोठा बदल म्हणजे महाराष्ट्र सरकारने आता पशुपालन क्षेत्राला थेट शेतीचा दर्जा दिला आहे, ज्यामुळे बँकांकडून शेतीदाराने अत्यंत कमी व्याजात कर्ज उपलब्ध होईल. तसेच जमिनीची अट शिथिल. आधी व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वतःची जमीन असणे बंधनकारक होते, परंतु आता नवीन नियमानुसार ही अट बऱ्यापैकी शिथिल करण्यात आली आहे. तसेच आरक्षण. या नवीन योजनेत महिलांसाठी 50% आणि दिव्यांग बांधवांसाठी 5% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. हा लाभ कोणाला मिळणार आहे? इलिजिबिलिटी या योजनेसाठी कशी आहे? तर कोणता व्यक्ती अर्ज करू शकतो? ग्रामीण भागातील सुशिक्षित, बेरोजगार तरुण आणि शेतमजूर, भूमिहीन मजूर ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही, तसेच अल्पभूधारक म्हणजेच 1 ते 2 एकर जमीन आणि अत्यल्प भूधारक म्हणजे 1 एकरपेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी, तसेच महिला बचत गटातील सदस्य यांना हा लाभ मिळणार आहे. अनुदान किती मिळते? या योजनेतील अनुदानाचे स्वरूप प्रवर्गानुसार ठरवले जाते. म्हणजेच काय केले जाते? तर आता आपण ते सविस्तर पाहूया. तर या योजनेतील अनुदानाचे स्वरूप म्हणजे प्रवर्गानुसार ठरवले गेले आहे. ओबीसी, व्हीजेएनटी आणि सर्वसाधारण वर्ग प्रकल्पाच्या एकूण खर्चावर 50% अनुदान. उदाहरणार्थ 5 गायींच्या साठी 11.35 लाखांच्या प्रकल्पावर सुमारे 5.67 लाख रुपये सरकार देणार. तसेच SC आणि ST प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तब्बल 75% अनुदान दिले जाणार आहे. ही अनुदानाची सर्व रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात DBTद्वारे जमा केली जाईल. या अनुदानामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो? तर सरकारकडून मिळणाऱ्या या रकमेमध्ये खालील गोष्टींसाठी खर्च समाविष्ट असतो. पशु खरेदी, ज्यामध्ये 5 चांगल्या जातीच्या दुभत्या गायी किंवा म्हशी तुम्ही खरेदी करू शकता. तसेच आधुनिक गोठा म्हणजे जनावरांसाठी सुरक्षित आणि पक्के शेड बांधणे. तसेच साहित्य खरेदी, ज्यामध्ये चारा कापण्यासाठी लागणारी कुट्टी मशीन आणि दूध काढण्याची मशीन खरेदी करणे. तसेच पशुविमा, जनावरांचा विमा उतरवण्यासाठीचा खर्च हे या अनुदानामध्ये समाविष्ट आहे. तर योजनेचे पैसे कसे मिळतात? ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात DBTद्वारे 2 टप्प्यात केली जाईल. उरलेली 25 ते 50% रक्कम ही तुम्हाला स्वतः गुंतवावी लागेल किंवा बँकेकडून पशु कर्ज तुम्ही घेऊ शकता. तर आता पाहूया यासाठी आवश्यक कागदपत्रे. अर्ज करताना तुमच्याकडे कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे? प्रथम म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्डवरील रहिवासी दाखला, तसेच ग्रामीण भागातील. तर आता पाहूया यासाठी आवश्यक कागदपत्रे. अर्ज करताना तुमच्याकडे कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे? प्रथम म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड, रहिवासी दाखला म्हणजेच ग्रामीण भागातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला लागू असल्यास, तसेच बँकेचे पासबुक आणि 7/12 अटचा उतारा शेतकऱ्यांसाठी, आणि भूमिहीन किंवा अल्पभूधारक असल्यास त्याचे प्रमाणपत्र व पशुपालनाचा अनुभव किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य असेल. तसेच अर्ज कोठे व कधी करायचा? तर या योजनेचे अर्ज प्रक्रियेचे नियोजन पशुसंवर्धन विभागाकडून केले जात आहे. नवीन आर्थिक वर्षाचे ऑनलाईन अर्ज लवकरच DBT पोर्टलच्या माध्यमातून अधिकृतपणे सुरू होत आहेत. तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर किंवा स्वतः मोबाईलवरून ऑनलाईन फॉर्म भरू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी म्हणजेच LDO यांच्याशी संपर्क साधू शकता. याबद्दलचा शासकीय GR म्हणजे शासकीय निर्णय हा 9 मार्च 2026 ला झालेला आहे.
परंतु ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या संदर्भात अधिकृत वर्तमानपत्रात किंवा पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लगेचच कागदपत्रांची जुळवाजुळव करून अर्ज सादर करावा. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना व्हिडिओ